वार्तांकन रोखठोक बातमी। शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर विशेषतः लाडकी बहीण योजनेतील कथित गैरव्यवहारावर सडकून टीका केली। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि जयंत पाटील यांच्या भूमिकेवरही त्यांनी शिवसेनेची बाजू स्पष्ट केली। लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर राऊत यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या योजनेसाठी 14,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, ज्यामध्ये तब्बल 92 लाख बोगस लाभार्थी असल्याचा दावा राऊत यांनी केला। कोणतीही केवायसी किंवा छाननी न करता 29,000 पुरुष आणि 4,500 सरकारी कर्मचाऱ्यांनी जे आधीच सरकारी पगार घेतात, या योजनेचा बेकायदेशीरपणे फायदा घेतलाय। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मतं विकत घेण्यासाठी सरकारी पैशांचा केलेला हा सुमारे 3,515 कोटी रुपयांचा अपहार आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, विद्यार्थ्यांसाठी योजना येईल, आश्रमशाळांना निधी नाही, दिव्यांगांचे पैसे अडकलेत आणि तुम्ही 3,515 कोटी रुपये मतं विकत घ्यायला लुटला। हे तुमच्या बापाचे पैसे आहेत का, असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला। हा पैसा कसा वसूल करणार, असा सवाल करत राऊत यांनी तत्कालीन एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळावर तसेच तत्कालीन मुख्य सचिव, अर्थ सचिव आणि महिला व बालकल्याण सचिव यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। या अधिकाऱ्यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून या पैशांची वसुली व्हायला हवी, असं ते म्हणाले। या प्रकरणी शिवसेना राज्य सरकारला कायदेशीर नोटीस पाठवणार असून गरज पडल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा राऊतांनी दिलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।